सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। कृष्णाय वासुदेवाय हरे परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। श्री भगवानुवाच प्रजाहति यदा कामा सर्वान् पार्थ मनोगता आत्मनेवात्मना तुष्ट स्थितप्रज्ञस्तदोच्यते। भगवंताच्या असीम कृपेने, विश्वमौली ज्ञानोबरायाच्या असीम कृपेने, सकल संतांच्या आशीर्वादाने, सद्गुरुदेवाच्या आशीर्वादाने चालत असलेल्या या नित्य ज्ञानेश्वरी चिंतनामध्ये आज आपण ज्ञानेश्वरीतील द्वितीय अध्यायातील 55 क्रमांकाच्या श्लोकापासून प्रारंभ करत आहोत। अर्जुनाने जो काही काल प्रश्न विचारला होता की स्थितप्रज्ञ पुरुषाचे लक्षण काय, आणि त्या संबंधाने भगवंत उत्तर देणार आहे। तो राहतो कसा, बोलतो कसा, वागतो कसा, या संबंधाने अर्जुनाने प्रश्न निर्माण केला होता। भगवंत त्या प्रश्नाचं उत्तर देत असताना भगवंत अर्जुनाला सांगतात, अर्जुना, जेव्हा मनातील सर्व वासना आहे, ज्या वासनेचा त्याग तो करतो आणि स्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी पूर्ण संतुष्ट होतो, तेव्हा त्या पुरुषाला स्थितप्रज्ञ असे म्हणतात। आता या ठिकाणी अंतकरणातील जे काही समूळ वासना आहे, त्या समूळ वासनाचा काय झाला पाहिजे, निराश झाला पाहिजे, आणि केवळ तो आत्म्यामध्येच रममान झाला पाहिजे, आत्म्यामध्येच रममान होतो, अशा पुरुषाला स्थितप्रज्ञ असं तू समज, भगवंत अर्जुनाला सांगत आहे। तर सर्वप्रथम या ठिकाणी भगवंताने लक्षण करताना एक म्हटलं आहे की सर्वप्रथम तो जो पुरुष आहे तो काय झाला पाहिजे, तर त्याच्या जीवनातील वासना संपली पाहिजेत, वासनारहित झाला पाहिजेत। म्हणून वासनारहित जो झालेला आहे, ज्यांच्या जीवनात, ज्यांच्या अंतकरणातील वासना संपलेली आहे, असा जो पुरुष, कारण सर्वात जी खतरनाक गोष्ट असेल परमार्थामध्ये तर ती आहे वासना। आणि जोपर्यंत वासना एखाद्या पदार्थामध्ये शिल्लक राहते तोपर्यंत आपण त्याच्यामध्ये आसक्त राहतो। मग पदार्थामध्ये तुम्ही तुमचे मुलं बाळ, वस्तूमध्ये तुमची पत्नी म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही घेऊ शकता। त्यांच्यामध्येही जर तुमची वासना शिल्लक राहिली, आसक्ती शिल्लक राहिली, तर पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागेल। पुन्हा तुम्हाला त्या वासनेमुळे तुम्हाला वारंवार जन्म घ्यावा लागेल। वासना शिल्लक राहिली तर वारंवार तुम्हाला दुःख प्राप्त होईल। म्हणून वासना जी आहे, ही वासना सर्वप्रथम आपल्या जीवनातून गेली पाहिजे। आणि ही वासना कुठे राहते, तर म्हणतात की मन हे वासनेचं वसतिस्थान आहे। काय आहे? मन। कारण आपण म्हणतो की आज माझी इच्छा झाली, आज म्हणजे मला हे खाण्याची इच्छा झाली, ते खाण्याची इच्छा झाली, मला होत नाही, तर माझं मन जे आहे ते मन त्या पदार्थाकडे जातं आणि पदार्थामध्ये आसक्त होतं, आणि आसक्त झाल्यानंतर ती गोष्ट मला मिळावी, ती गोष्ट मला मिळालीच पाहिजेत, यासाठी ते प्रयत्न करायला लागतं। एखादी गोष्ट जर आवडली तर ती मला मिळावी, त्याच्यासाठी तो सतत प्रयत्नशील असतो, सतत त्याच्यासाठी काय लागेल तो ते करायला तयार असतो, आणि काय मिळावं, काय
मिळू नये हे तर काही आपल्या हातात नसतं, परंतु ते मिळवण्यासाठी तो सतत धडपडत असतो. अरे विषय भोगण्याची जी लालसा आपल्या अंतःकरणामध्ये असते त्याच्यामुळेच आपल्याला दुःख होतं. कारण एका क्षणाचा काम जरी आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण झाला तरीही सुद्धा तो मनुष्याची संपूर्णता हानी करू शकतो. अरे एखाद्या वेळेस आपण विषयाचा भोग घेतला नाही, मनामध्ये त्या विषयाच्या प्रती वासना जरी निर्माण झाली तरी त्या वासनेने मनुष्य एवढा आसक्त होऊन जातो की त्याचा विवेक त्या ठिकाणी पूर्णपणे नाश पावतो. माऊली ज्ञानोबरायाने सांगितलं आहे, तैसी विषयाची शंका मनी वस्ती देखा, घातू करी अशेका विवेक जात. अरे विषयाची शंका मनामध्ये निर्माण जरी झाली तरीही सुद्धा ती विवेकाला नष्ट करून टाकते. तो विषय भोगायचं सोडूनच द्या, पण ती शंका जरी मनामध्ये निर्माण झाली, एखादा विषय उपभोगण्याची वासना जरी मनामध्ये निर्माण झाली तरी ती विवेकाला नष्ट करते. आणि विवेक नष्ट होऊन मग त्याला योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही. अरे म्हणतात एका क्षणाचा काम, एका क्षणाचा क्रोध माणसाला आयुष्यभर पस्तावाला कारणीभूत ठरतो. एक क्षणाचा काम अंतःकरणामध्ये निर्माण झाला की त्या कामामुळे त्याच्या जीवनात काही अनुचित घडलं तर त्याला आयुष्यभर जेलमध्ये सडावं लागतं. अरे एक क्षणाचा क्रोध अंतःकरणामध्ये निर्माण झाला, त्या क्रोधाच्या पायी त्याने एखाद्याला मारलं आणि त्याचं गतप्राण झाला, तर गतप्राण झाल्यानंतर त्याला मारलेलं म्हणून हत्तीचं पाप याच्यावर लागून याला आयुष्यभर जेलमध्ये राहावं लागतं. एका क्षणाचा क्रोध. म्हणून सर्वप्रथम हे जे काही आपल्या ठिकाणी वासना आहे, मला ही मिळावं ते मिळावं, कशासाठी हे सगळं कशामुळे निर्माण होतं? काहीतरी मला प्राप्त व्हावं आणि प्राप्त होण्यासाठी तो सतत संघर्ष करत असतो, सतत त्याच्या मागे धावत असतो, सतत त्याच्या मागे पळत असतो. ते जमिनीचा एक गुंठा जरी आपल्याला कमी मिळाला आपल्या भावापेक्षा तरी त्याच्यासाठी तो वाद त्याच्याशी घालतो, कारण ती मला मिळावं, मला प्राप्त व्हावं, ही अंतःकरणामध्ये वासना असते. आणि त्याच्यासाठी तो आयुष्यभर आपल्या सख्या भावाला बोलत नाही की यांनी मला माझ्यापेक्षा एक गुंठा जमीन शिल्लक घेतली आहे. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे वासना एवढी खतरनाक आहे. वासना अंतःकरणामध्ये आहे तोपर्यंत आत्मज्ञानाची प्राप्ती होऊ शकत नाही. वासना जोपर्यंत आपल्या ठिकाणी आहे तोपर्यंत खऱ्या अर्थानं ब्रह्मस्वरूपापर्यंत आपण जाऊ शकत नाही. कारण विषय जोपर्यंत आपल्या अंतःकरण निर्विषय जोपर्यंत मन होत नाही, निर्विषय जोपर्यंत मन होत नाही, निर्विषय जोपर्यंत चित्त होत नाही, तोपर्यंत खऱ्या अर्थानं परमात्म्याची तुम्हाला अनुभूतीच येऊ शकत नाही, ब्रह्माची अनुभूती येऊ शकत नाही, ब्रह्मस्वरूपाची अनुभूती येऊ शकत नाही. जोपर्यंत असं म्हणतात की पाण्याच्या लाटा आहे, एखाद्या सरोवर असेल, त्या सरोवरामध्ये सारखं पाण्याच्या लाटा असेल तर पाणी कितीही नितळ असू द्या तुम्हाला खालचं स्पष्ट दिसणार नाही. परंतु तेच पाणी शांत होऊ द्या, शांत झाल्यानंतर तुम्हाला खालचं त्या पाण्यातील दिसल. अरे ज्या ठिकाणी पाणी वाहत आहे, खळाळत आहे, जे सतत असं अस्थिर आहे, त्या ठिकाणी तुम्हाला पाण्याचा पृष्ठभाग दिसणार नाही, जमिनीचा पृष्ठभाग दिसणार नाही. परंतु ज्या ठिकाणी पाणी स्थिर आहे, स्वच्छ आहे, त्या ठिकाणी मात्र तुम्हाला जो काही जमिनीचा पृष्ठभाग आहे त्याच्यामध्ये की काय पडलेलं आहे, खडा आहे का गोटा आहे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या तलावामध्ये दिसतील, त्या नदीमध्ये दिसतील. तर सांगायचं तात्पर्य याच्यासाठी काय करावं लागेल तर सर्वप्रथम जी काही या वासनारूपी ज्या काही लाटा आपल्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतात सतत, त्या वासनारूपी लाटा आपल्याला सर्वप्रथम शांत कराव्या लागतील. आणि ज्या वेळेस या वासनारूपी लाटा शांत होतील त्यावेळेस खऱ्या अर्थानं आपण त्या खालच्या जसं पृष्ठभागाला आपण पाहू शकतो त्याच वेळेस त्या पद्धतीने आपण ब्रह्मस्वरूपाची अनुभूती घेऊ शकतो, आत्मस्वरूपाची अनुभूती घेऊ शकतो. तोपर्यंत आपण त्याची अनुभूती आपल्या जीवनामध्ये येणार नाही.
म्हणून सर्वप्रथम हे लक्षात ठेवायचं की जो वासनारहित पुरुष आहे हे त्याचं लक्षण आहे, ज्याच्या जीवनामधील वासना संपली आहे. मग तुम्ही महाराज असा प्रश्न करसाल की आम्ही कसं ओळखावं नेमकं त्याची जीवनातली वासना संपली आहे का ना संपली आहे? एखादा ज्ञानी पुरुष असेल तर त्या ज्ञानी पुरुषाला सुद्धा एखाद्या पदार्थ सेवन करण्याची इच्छा होते. मग त्याला त्या पदार्थाच्या संबंधानं वासना आहे का नाही हे आम्हाला कसं कळावं? शेवटी ज्याचं त्यालाच कळत असतं. अरे बाबा, जो ज्ञानी पुरुष असतो त्या ज्ञानी पुरुषाच्या अंतकरणामध्ये इच्छा जरी झाली तरीही त्या इच्छेमध्ये तो आसक्त होत नाही. मिळाली तर माझं भाग्य, नाही मिळाली त्याच्यापासून तो दुःख करत नाही. अरे मिळालं तर माझ्या भाग्याने मिळालं आणि नाही मिळालं तरी सुद्धा माझ्या भाग्यानं, त्याच्यापासून त्याला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त होत नाही. म्हणून जो ज्ञानी पुरुष असतो तो सगळं खाताना पिताना सगळं आपल्यासारखा जरी दिसत असला तरीही सुद्धा त्याच्यामध्ये आणि आपल्यामध्ये फरक आहे. कारण जो ब्रह्मज्ञ पुरुष असतो त्याचं लक्षण असं असतं, उन्मत्त प्रमत्तस्य इव प्रवृत्तीही. जो उन्मत्त असतो व प्रमत्त असतो, उन्मत्त असतो म्हणजे तो त्याच्या उन्मत्त अवस्थेमध्ये काय असतो, लीन असतो. अरे आपल्या विदर्भामध्ये संत श्रेष्ठ गजानन महाराज होऊन गेले. अंगावर एवढसा कपडा सुद्धा त्यांचा नसायचा, परंतु सतत ते त्यांच्या भजनामध्ये सतत त्यांच्या चिंतनामध्ये लीन राहायचे. जगाचा काही संबंध नव्हता. मिळालं तर खायचं, नाही मिळालं तर त्यांना सगळ्यामध्येच ब्रह्म दिसतं. अरे लोकांनी ज्या काही जेवण झाल्यानंतर पत्रावळ्या फेकून दिल्या, त्या पत्रावळ्या फेकून दिलेल्या पत्रावळ्यावरती अन्नाचे कण वेचून खाऊ लागले. जिथे कुत्रे खात होते ते त्या ठिकाणी. ज्या नालीचं पाणी, नाली दिसल्यानंतर आपण नाकाला तोंड लावतो, त्या नालीचं पाणी हातात घेऊन प्राशन करू लागले. कारण त्यांच्या दृष्टिकोनातून हे सगळंच काय असतं, त्यांचं व्यवहार पिशाच्यवत असतो. पिशाच्यवत असतो म्हणजे ती वेडे असतात असं नाही, पण ती वेड्यासारखी असतात. काय ते चालते ज्ञानाचे बिंबतायाचे अवयव ते सुखाचे कोंब, परी माणूसपणी हे भांब लौकिक भाव. ते माणसासारखे दिसतात, माणसासारखे आचरण करतात, परंतु ते माणसासारखे नसतात. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे, समुद्र नदी नो हे पैगा, पाषाण म्हणू नये लिंगा. संत नव्हती जगा माणसाच्या सारखे. अरे संताची आणि माणसाची तुलना होऊ शकत नाही. संताची आणि माणसाची केव्हाही तुलना होऊ शकत नाही. संत ते संत आहे आणि मनुष्य तो मनुष्य आहे. या दोघांमध्ये फरक आहे. कारण संतांचं वर्तणूक जरी माणसासारखं असलं तरी ते माणूस पण त्यांच्या ठिकाणी आरोप करणं हे योग्य नाही. आता या ठिकाणी गजानन महाराजांचं वर्तन असं होतं की विदेही अवस्थेमध्ये ते सदैव राहायचे. त्यांना शरीराचा कुठल्याही प्रकारचा बोध नसायचा. अशा पद्धतीने त्यांचं जीवन जगणं असायचं. तर त्या पद्धतीने उन्मत्त अवस्थेमध्ये ते राहतात. जसं जड भरत होते, उन्मत्त अवस्थेमध्ये राहायचे. उन्मत्त अवस्थेमध्ये अरे घरच्यांनी सांगितलं की बाबा जा पाखरं टाकायला, गेले पाखरं टाकायला. पूर्ण जी काही ज्वारी असेल हे असेल ती संपूर्ण पाखराने खाऊन घेतली. हे आपल्या उन्मत्ती अवस्थेमध्ये. घरच्याने काढून दिले, बिचारे इकडे तिकडे भटकू लागले. जिथे मिळालं ते खायचं, पानं फुलं जे काय असेल, आणि उन्मत्त अवस्थेमध्ये राहायचं. एका झाडाखाली बसल्यानंतर रोहगण राजा त्या ठिकाणून चालला होता. त्यांचा जो पालखी वाहणारा एक भोई आहे, तो जो भोई आजारी पडला. त्यावेळेस एखादा माणूस शोधतच होते, तेव्हा हा जडभरत आपल्या उन्मत्त अवस्थेमध्ये बसलेलाच होता. आणि उन्मत्त अवस्थेमध्ये असा बसलेला असताना त्या ठिकाणी उन्मत्त अवस्थेमध्ये बसलेला असताना कोणीतरी सांगितलं की आहे त्या ठिकाणी एक व्यक्ती. तर त्यांनी सांगितलं काय हरकत नाही, जेवढे राज्यातील जेवढी व्यक्ती आहे ती सगळी प्रजा ही आपल्या सेवकाप्रमाणे असती. राजा रोहगण राजाने सांगितलं की यांना पालखीला झोपा. त्यांनी पालखी घेतली. परंतु नंतरचा विषय की मग ती खाडी किडे कुडकुडे जे येत होते ते मरू नये, त्याच्याही मध्ये ईश्वर आहे हा त्यांचा भाव असेल म्हणून ते उडी मारायचे. तर रोहगण राजाला राग आला, क्रोध आला, आणि रोहगण राजाने त्या महात्म्यावर किंवा जड भारतावरती चिडल्यानंतर त्यांना म्हणू लागले की अरे यमाच्या नंतर जो काही दुसरा दंड देणारा व्यक्ती जर कोण असेल तो राजा रोहगण आहे. त्यावेळेस त्या जड भरताने सांगितलं तू दंड देणारा म्हणतो, पण दंड देणार कोणाला?
अरे मला तर कोणी दंड देऊ शकत नाही, आणि जर या शरीराला तू दंड देत असेल, हे शरीर तर माझं नाही, काय हे शरीर तर माझं नाही, आणि जर तू मला दंड देत असेल तर मला तर कोणी दंड देऊ शकत नाही, मला तर कोणी मारू शकत नाही, मला तर कोणी त्रास देऊ शकत नाही, आणि मला त्रास होणारच नाही. तर त्या पद्धतीने जे महात्मा असतात त्यांना शरीराचा बोध नसतो, त्यांना शरीराची आसक्ती नसते. शरीर आहे तोपर्यंत त्या शरीराकडून जे काही कार्य करून घेणं हे त्यांचं काम असतं, आणि ज्या दिवशी त्यांना शरीर सोडायचं त्या दिवशी एका क्षणामध्ये ते शरीराचा त्याग करू शकतात, म्हणून शरीरामध्ये आसक्त नसतात, म्हणून उन्मत्त अवस्थेमध्ये ते जीवन जगतात. मग तुम्ही म्हणसाल महाराज उन्मत्त अवस्थेमध्ये जीवन जगता, पिशाच्यवत ते राहतात. अहो उन्मत्त अवस्थेमध्ये पागलासारखं आणखीन वेडेसुद्धा त्या पद्धतीने जीवन जगतात, वेडेसुद्धा त्या पद्धतीने राहतात, वेड्याचं लक्षणसुद्धा त्या पद्धतीचं आहे. त्यावेळेस वेड्यामध्ये आणि सत्पुरुषामध्ये आपण त्यांची तुलना करू शकत नाही. जो वेडा असतो तो वासना भोगण्यासाठी वासनेमध्ये आसक्त झालेला असतो, तो विषय भोगण्याची त्याची लालसा असते, आणि ती विषय न मिळाल्यामुळे तो वेडा होतो. अरे काही लोक खूप अभ्यास करतात, अभ्यास करून खूप काही मिळवण्याचा प्रयत्न करतात, आणि मग त्यांना ते मिळत नाही. मग ती मिळत नसल्यामुळे त्यांची चिडचिड होते, त्यांच्या डोक्यावर परिणाम होतो, आणि मग ते वेडे होतात. मग कशामुळं? आणि साधू जो असतो का तो अशा पद्धतीने वेडा होतो का? अरे नाही. तर साधू जो असतो तो साधू त्यांच्या जीवनामध्ये आत्मज्ञान प्राप्त करून तो काय करतो, तर त्या अवस्थेला प्राप्त होत असतो. एखादा संसारिक असेल तर त्याला त्याची जी काही विषय असेल, त्याची जी काही वासना असेल त्या भोगायला मिळत नाही, म्हणून तो काय होतो तर वेडा होतो, त्याच्या डोक्यावर परिणाम होतो. म्हणून साधू सत्पुरुष जरी वेड्यासारखा वागताना दिसत असला तरीही त्यांच्या जीवनामध्ये कामना नसते, वासना नसते, आणि वेडा असेल तर तो वेडा बरा होऊ द्या, पुन्हा तो त्या विषयावर विषयावर तुटून पडेल. त्यांचं जीवन काही वासणारही झालेलं नसतं. म्हणून सांगायचं तात्पर्य, उन्मत्त अवस्थेमध्ये ते साधू महात्मा महापुरुष राहत असतात, आणि त्यांच्या जीवनामध्ये काय या विषयाचा बोध नसतात. विषय भोगले तरी त्याच्यामध्ये ते आसक्त होत नाही. सदैव ते आपल्या ब्रह्मचिंतनामध्ये, ब्रह्मस्वरूपामध्ये काय होत असतात, लीन होत असतात. ब्रह्मस्वरूपामध्येच ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन असतात. शरीर आहे म्हणून त्या शरीरासाठी ते 4 घास खात असतील, शरीरासारखे जगत असतील, शरीरासाठी त्यांना 2 घास खाणे ही, कारण म्हणतात जरी झाला संन्यासी तरी मध्यान्ही तोंडवाशी, कारण शरीर आपलं हे अन्नमय कोशापासून बनलेलं आहे, त्याला अन्न द्यावंच लागतं. म्हणून त्या पद्धतीने वागत जरी असले तरीही सुद्धा त्यांच्या जीवनामध्ये हा बोध असतो की बाबा जगत काही सत नाही, जगत काही सत्य नाही, एक परमात्माच एक सत्य आहे, परमात्म्याच्या व्यतिरिक्त काहीही सत्य नाही. आणि जर कोणी जगत सत्य मानत असेल तर ते अज्ञान आहे, आणि एक ब्रह्म सत्य आहे, ब्रह्माच्या व्यतिरिक्त काहीही सत्य नाही. अशा पद्धतीचा बोध त्यांच्या अंतःकरणामध्ये भरलेला असतो. आणि अशा पद्धतीचा बोध त्यांच्या अंतःकरणामध्ये असल्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहे या सगळ्या गोष्टीच्या ते पलीकडे गेलेल्या असतात, आणि सदैव ते आपल्या आत्मस्वरूपामध्ये लीन झालेले असतात. सांगतात की ते जे महापुरुष आहे त्या महापुरुषाच्या विषयी आचार्य शंकराचार्य असं सांगतात की त्यक्त पुत्र वित्त लोकेशनः आत्मा राम आत्मक्रीडः स्थित प्रज्ञ इत्यर्थः. त्यांना पुत्र, धन, लोभाच्या समस्त तृष्णाचा त्याग करणारा संन्यासीच आत्माराम, आत्मक्रीडा व स्थित प्रज्ञ होय. अरे ज्याने पुत्र, धन आणि लोभाच्या समस्त तृष्णेचा त्याग केला आहे. तुम्ही म्हणसाल की पुत्र, धन, मग महाराज या सगळ्यांना सोडून यायचं का? पुत्राला सोडून यायचं का? धनाला सोडून यायचं का? अरे जीवनामध्ये काही ना काही लोभ असल्याशिवाय माणूस काय जीवन जगणार, कसा जीवन जगेल? काहीतरी मिळवायचा लोभ असला पाहिजे. आणि महाराज तर म्हणतात जोडून या धन उत्तम व्यवहार आहे. मग काय, मग हे सगळं सोडून या सगळ्याचा त्याग करून संन्यासीच आत्माराम, आत्मक्रीडा स्थित प्रज्ञ होय. मग बाकीचे नाही का?
अरे संन्यासी शब्दाचा अर्थ या ठिकाणी आपण असा घेऊ शकतो काय, की ज्यांची स्वस्वरूपाला जे प्राप्त झालेले आहे, काय जे स्वस्वरूपाला प्राप्त झाले आहे, ज्यांच्या अंतःकरणातील वासना संपली आहे, ज्यांच्या अंतःकरणातील मी माझेपणा संपलेला आहे. कारण माऊलीनेच पुढं म्हटलं आहे, मी माझी ऐसे आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. केवळ कपडे घातले म्हणजे तो संन्यासी आहे, आणि ज्यांनी कपडे नाही घातले ते गृहस्थामध्ये आहे, तो संन्यासी नाही असं नाही. तर मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, मी आणि माझेपणा ज्यांचा विसरला आहे, मी आणि माझं कर्तृत्व भोक्तृत्वाचं जे काही त्यांचं त्या ठिकाणी केलेले स्वतःवर जो आरोप करतो ते आरोप तो विसरला आहे. म्हणजे ज्या पद्धतीने त्याला असं वाटतं की मी करणारा नाही, मी करत नाही, हे सगळं करणारा दुसरा आहे, माझ्याकडून काही होत नाही, अशा पद्धतीचं ज्यांना बोध झालेला असतो, ज्यांना मी माझेपणा विसरलेला असतो, असे संन्यासीच काय असतात तर स्थितप्रज्ञ असतात. आणि असे स्थितप्रज्ञ जे संन्यासी आहेत ते सदैव आत्मक्रीडामध्ये काय करतात, रममान होतात, आत्मक्रीडामध्ये राहतात, सदैव आपल्या जीवनाचा काय करतात ते आनंद घेतात. आता माऊली त्याच्यावर काय वर्णन करतात ते आपण बघू. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, म्हणे अर्जुना परियेसी जो हा अभिलाषू प्रौढ मानसी, तो अंतराय सुसुकेसी करीतू असे. म्हणे अर्जुना परियेसी, अरे ऐक अर्जुना, मनामध्ये जी अतिशय वाढलेली विषयाची आसक्ती असते ती आत्मसुखात विघ्न निर्माण करते. अरे जी मनामध्ये वाढलेली जे काही विषय सुखाची आसक्ती असते, विषय भोगायला मिळावा, विषय भोगायला मिळावा, विषय भोगण्यासाठी तो सदैव त्या विषयाच्या मागे धावत राहतो, विषयाच्या मागे पडत राहतो, विषयाच्या मागे सतत धावत राहतो. असा जो काही विषय सुख भोगण्यासाठी उत्सुक, ज्यांच्या जीवनामध्ये विषय सुखाची आसक्ती वाढलेली आहे, असा व्यक्ती आत्मसुखात विघ्न निर्माण करतो. त्यांना आत्मसुख मिळू शकत नाही. आत्मसुख जर मिळवायचं असेल तर मी तुम्हाला सांगितलं की ज्या पद्धतीने तलावामध्ये लाटा आहे तोपर्यंत त्या तलावातील तुम्हाला बुड दिसणार नाही, किंवा ते जलाशयातील खालचा जो भाग आहे, पृष्ठभाग आहे, जमिनीचा भाग आहे तो दिसणार नाही. परंतु ज्यावेळेस जलाशयातील ज्या लाटा आहेत त्या स्थिर होतील, शांत होतील, त्यावेळेस तुम्हाला त्या जलाशयातील खालचा भाग सुद्धा दिसेल, त्यातील खडे गोटे सगळं तुम्हाला दिसेल. आता नर्मदा मैया आहे, नर्मदा मैयाचं पाणी ज्या ठिकाणी स्थिर आहे त्या ठिकाणी एक एक खडा सुद्धा दिसतो. ज्या ठिकाणी जास्त उथळ आहे, ज्या ठिकाणी स्पीड आहे पाण्याला, त्या ठिकाणचं दिसतं परंतु स्पष्ट दिसत नाही. त्या पद्धतीने माऊली सांगतात की बाबा ज्या पद्धतीने मनामध्ये जी काही वाढलेली विषयाची आसक्ती आहे ती आत्मसुखात विघ्न निर्माण करते. खऱ्या अर्थानं खरं स्वरूपापर्यंत ती तुम्हाला प्राप्त होऊ देत नाही. जो सर्वदा नित्य तृप्तू अंतकरण भरितू परी विषया माझी पतितू जेने संग की जे. सांगतात जो सदैव तृप्त असतो, ज्यांचे अंतकरण नित्य आनंदाने परिपूर्ण भरलेले असते, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्यांच्या संगतीने विषयात पतन होते. अरे जो सदैव तृप्त असतो आणि ज्यांचं अंतकरण नित्य आनंदाने परिपूर्ण भरले, परंतु अशा जीवात्म्याचेही ज्याच्या संगतीने विषयात पतन होते. आता याच्या समोरची ओवी आपण पाहू. तो कामू सर्वथा जये, जयाची आत्मतोषी मन राहे, तोची स्थित प्रज्ञ होय पुरुष जाणे. आता पहिली गोष्ट तर माऊलीने पहिल्या ओवीमध्ये सांगितलं की सर्वदा जो नित्य तृप्त आहे, ज्यांचं अंतकरण कारणरहित झालेलं आहे, असं अंतकरण जे आनंदाने परिपूर्ण भरलेलं आहे, कोण असा जो जीवात्मा, परंतु तो जरी विषयाच्या संगतीमध्ये आला आणि तो विषयामध्ये आसक्त झाला तरी त्याचं पतन होतं. विषयाच्या संगतीमध्ये मी तुम्हाला सांगितलं तैसी विषयाची शंका, मनी वस्ती दे का घातू करी असे का विवेक जातं. अरे विषय भोगायचं दूरच राहिला, परंतु विषय मनामध्ये आल्यानंतर मनुष्य काय होतो तर त्याचा विवेक नष्ट होतो, आणि विवेक नाश पावल्यानंतर त्याचा विवेक नष्ट झाल्यानंतर त्याला योग्य काय अयोग्य काय ह्या गोष्टी कळत नाही, आणि म्हणून त्याच्या हातून चुका घडत जातात.
आहे का नाही? कारण विषयच एवढे खतरनाक आहे की अनंत जन्मापासून आपण विषय भोगत आलेलो आहे. म्हणून एका जन्मामध्ये तर ते आपलं एकदम सोडून जाणार नाही. त्यासाठी आपल्याला प्रयत्न करावा लागेल, साधना करावी लागेल, भगवत स्मरण करावं लागेल. त्याच वेळेस काय आपण त्या विषयातून बाहेर येऊ. आता माऊली सांगतात शेवटी की ज्यांचा कामू सर्वथा जयाची आत्मतोषी मन आहे, ज्यांचा काम मनातून पूर्णपणे नाहीसा झालेला असतो आणि ज्यांची मन सदैव आत्मसुखात रममान होते, तोच पुरुष स्थित प्रज्ञा असतो असे जाण. ज्यांचा काम गेला, काम शब्दानं केवळ एकच विषय धरू नका. काम शब्दानं तुम्ही अनंत विषय धरा. काम शब्दाने इच्छा धरा. काम जी काही इच्छा आहे, वासना आहे, जी काही अंतकरणामध्ये भरलेली आहे, ती अंतकरणामध्ये वासना जी भरलेली आहे, ती अंतकरणातील वासना जोपर्यंत शिल्लक आहे तोपर्यंत त्याचं मन संतुष्ट होऊ शकत नाही. परंतु ज्यांची वासनाच गेलेली आहे, ज्यांचं मन तृप्त झालेलं आहे, ज्यांना समाधान प्राप्त झालेलं आहे, ज्यांच्या जीवनामध्ये त्यांना काही मिळवण्याची आशाच राहिली नाही आणि सदैव ते काय आहे तर आत्मतृप्त आहे. मिळालं तरी त्यात समाधान आणि नाही मिळालं तरीही समाधान. जे मिळालं ते भगवत कृपेने मिळालं आणि जे नाही मिळालं ते आपल्या भाग्यात नव्हतं. हे असं सदैव समजणारे ते खऱ्या अर्थानं काय आहे तर स्थित प्रज्ञा आहे. ते कधीही काही मिळवण्यासाठी झटत बसत नाही. अरे मिळतं ते भगवत कृपेने मिळतं आणि नाही मिळालं ते आपल्या भाग्याने मिळालं नाही असं समजतात. आणि एखादी गोष्ट मिळालीच नाही म्हणून त्याच्याविषयी शोक करत नाही, त्याच्याविषयी दुःख करत बसत नाही, त्याच्याविषयी फार त्याच्यापासून काय लोभ धरत बसत नाही. म्हणून असे जे पुरुष आहे, असे जे महात्मा आहे, ते स्थित प्रज्ञा आहे असं तू जाणावं. आता या ठिकाणी अशा पद्धतीचं वर्णन करून सांगितलं आहे. परंतु आणखीन भगवंतांना अर्जुनाला काही गोष्टी आणखीन सांगायच्या आहे. त्या महापुरुषाचे लक्षण काय आहे तर ते आता आपण उद्याच्या चिंतनामध्ये पाहू. आजची जी काही झालेली सेवा आहे ते विश्व माऊली ज्ञानोबरायाच्या चरणी समर्पित करू आणि सेवेला पूर्णविराम देऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती.